विदेशी दारूच्या वाढत्या किमतीमुळे गावठी दारूला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे। यामुळे जंगल, खाडीकिनारी आणि दलदलीच्या भागात बेकायदेशीर हातभट्ट्या उभारल्या जात असल्याचे दिसून येत आहे। या बेकायदेशीर धंद्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत विविध ठिकाणी धाडसत्र राबवले जात आहे। नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसई पूर्वेतील पोमन गावाच्या हद्दीतील जंगलामध्ये पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्याचे आढळून आले। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर हातभट्टीवर धाड टाकली। या कार्यवाहीत निळ्या रंगाचे 20 ड्रम, नाशवंत रसायन, रबरी ट्यूब, ढोल, हातभट्टी पेटवण्यासाठी लागणारे लाकूड, 50 किलो काळा गूळ, नवसागर असा एकूण 3,01,500 रुपये किमतीचा हातभट्टी दारू बनवण्याचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली। दरम्यान मागील 11 महिन्यात पोलिसांनी तब्बल 164 हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या असून या कारवाईत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच या धाडीत करोडो रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला असून यात दारू, कच्चा माल, भट्ट्यांचे साहित्य यांचा समावेश आहे। नायगाव पोलिसांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्ट्यांवर अनेक कारवाया करण्यात येत आहेत।